या 3 जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्ती शनिदेवांच्या लाडक्या असतात असं म्हणतात. आठवून बघा तुमचं बालपण किंवा तारुण्य, जेव्हा इतर मुलं बेफिक्रीनं जगत होती, मौज मज्जा करत होती, तेव्हा तुमच्या खांद्यावर कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचं ओझं होतं. हे शनिदेव घडवून आणत होते. शनिदेव तुम्हाला लहान वयातच अशा परिस्थितीत टाकतात जिथे तुम्हाला विचारपूर्वक पाऊल टाकावं लागतं. तुम्ही कधीच बालिश वागला नाहीत, हे तुम्हालाही आठवतंय का? मग या जन्मतारखांमध्ये तुमची जन्मतारीख आहे का? आणि तुम्ही शनिदेवांचे लाडके आहात का? चला जाणून घेऊया. जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. कारण ज्या संघर्षाला तुम्ही तुमचं दुर्दैव समजत आहात ते दुर्दैव नाही तर शनिदेवांचा आशीर्वाद आहे. तुम्ही शनिदेवांचे सर्वात लाडके आहात. कसं आहे ना, अंकशास्त्रात प्रत्येक जन्मतारखेची एक वेगळी ऊर्जा असते. जर तुमची जन्मतारीख 8 असेल किंवा 17 किंवा 26 असेल तर तुमचा मुलांक 8 येतो. आणि या मुलांकाचा स्वामी दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः न्यायदेवता शनिदेव आहे. अनेकांच्या मनात शनिदेवाचं नाव ऐकलं की भीती वाटते, पण आज हीच भीती दूर करायची आहे. शनिदेव म्हणजे फक्त संकट देत नाहीत, तर शनिदेव म्हणजे गुरु आहे. आता 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचं आयुष्य इतरांसारखं सोपं नसतं. लहानपणापासूनच त्यांच्या खांद्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं येतं. परिस्थिती अशी निर्माण होते की यांना वयाच्या आधी समजूतदारपणा आणि परिपक्व व्हावं लागतं. आता तुमच्यात काही खास गुण असतात, जसे तुम्ही कष्टाला कधीच घाबरत नाहीत, कठोर परिश्रम करता, कोणावर अन्याय झालेला तुम्हाला सहन होत नाही आणि तुम्ही कोणाची फसवणूक सुद्धा करत नाहीत, प्रामाणिक असता आणि न्यायप्रिय सुद्धा. शिवाय कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही आतून तुटता पण जगासमोर ताठमानेनं उभं राहू शकता. तुमची मानसिक मजबूती कायम असते. पण दुःख एकाच गोष्टीचं असतं, एवढं सगळं करूनही फळ लगेच मिळत नाही. घरातली लोक किंवा मित्रही अनेकदा तुमच्या कष्टाची किंमत करत नाहीत. हो ना, असं तुमच्या बाबतीतही घडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हालाही असं वाटतं का. आता मुख्य प्रश्न, शनिदेव जर तुमचे स्वामी आहेत तर ते तुम्हाला एवढा त्रास का देतात? यश इतकं उशिरा का मिळतं? तर याचं उत्तर असं आहे की शनिदेव हे कर्मफळदाता आहे. ते उथळ यश देत नाही, ते तुम्हाला अधिक कठीण परिस्थितीशी लढायला शिकवतात, तुम्हाला जगायचा अनुभव देतात, जेणेकरून जेव्हा तुम्हाला मोठं यश मिळेल तेव्हा ते सांभाळण्याची लायकी आणि परिपक्वता तुमच्यात आलेली असेल. शनिदेव तुम्हाला रातोरात स्टार बनवत नाही, तर ते तुम्हाला असा कणा देतात जो आयुष्यभर कधीच मोडत नाही. आता खास वयाच्या टप्प्यात आल्यावर भाग्याचे दरवाजे उघडतात असं सांगितलं जातं. म्हणूनच निराश होऊ नका, कारण अंकशास्त्र सांगतं की मुलांक 8च्या लोकांच्या भाग्याचा उदय एका ठराविक वयानंतर नक्की होतो. तुमच्या आयुष्यातील वयाचे 35वे वर्ष ते 36वे वर्ष हा तो सुवर्ण टप्पा आहे जिथे तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडतात. वयाच्या 36व्या वर्षानंतर तुमच्या जुन्या कष्टाचं फळ मिळायला सुरुवात होते. जी कामं वर्षानुवर्ष रखडली होती ती मार्गी लागतात, आर्थिक स्थैर्य येतं आणि समाजात मान सन्मान वाढतो. शनिदेव जेव्हा देतात तेव्हा छप्पर फाडके देतात आणि ते यश कायमस्वरूपी असतं. अंकशास्त्रात 1 ते 9 अंकांमध्ये मुलांक 8 हा सर्वात शक्तिशाली, गूढ आणि कर्मप्रधान अंक मानला जातो. जर आपण 17ची बेरीज केली तर 1 + 7 8 येते आणि 26ची बेरीज केली तर 2 + 6 म्हणजे 8 येते. म्हणजेच या तिन्ही तारखांना जन्माला आलेल्या लोकांचे स्वामी न्यायदेवता शनिदेव असतात. आता लोकांच्या मनात शनिदेवाबद्दल खूप भीती असते. शनिदेव म्हणजे साडेसाती, शनी म्हणजे संकट असं लोकांना वाटत असतं. पण ते न्यायाचे प्रतीक आहेत. ते तुम्हाला त्रास देत नाहीत, तर तुम्हाला संघर्षाच्या अग्नीत जाळून सोन्यासारखं चमकायला शिकवतात. आता मुलांक 8च्या लोकांचं आयुष्य इतरांपेक्षा खूप वेगळं असतं, हे आधीही सांगितलं. लहान वयातच तुमच्या खांद्यावर अशा काही जबाबदाऱ्या येतात ज्यामुळे तुम्हाला खेळायच्या वयातच परिपक्व व्हावं लागतं. तुमचं व्यक्तिमत्व हे तसंच आहे. तुम्हाला खोटेपणा, बडेजावपणा किंवा कोणाची फसवणूक अजिबात आवडत नाही. तुम्ही जे आहात ते स्पष्ट आहात. तुम्हाला दिखावा अजिबात आवडत नाही. लोक तुम्हाला अनेकदा अबोला किंवा अहंकारी समजू शकतात, कारण तुम्ही प्रत्येकासमोरच मनाचे दरवाजे उघडत नाही. बाहेरून नारळासारखे कठोर दिसता, पण आतून तुम्ही अत्यंत संवेदनशील, दयाळू आणि प्रामाणिक आहात. कधीही हार न मानणारे व्यक्ती आहात. एखादी गोष्ट मनावर घेतली की ती पूर्ण केल्याशिवाय तुम्ही थांबत नाही. पण दुःख तिथे होतं जेव्हा तुम्ही इतरांसाठी एवढं करूनही लोक तुम्हाला तुमच्या कष्टाची किंमत करत नाही.
अनेकदा अगदी जवळच्या लोकांकडूनही तुम्हाला गैरसमज आणि एकटेपणा मिळतो, हो ना? जर हे खरं असेल तर कमेंट करून मला आत्ताच सांगा. आता जाणून घेऊया तुमच्या यशाचं जे गुपित आहे ते कदाचित तुम्हाला माहिती नसेल. शनिदेव तुमच्या आयुष्यात यश सहज देत नाहीत. याचं कारण असं आहे की शनिदेव तुम्हाला रातोरात मिळणारे आणि रातोरात संपणारे यश देऊ इच्छित नाही. ते तुम्हाला संयम, शिस्त आणि सहनशीलता शिकवतात. जेव्हा तुम्ही संकटांशी लढता तेव्हा तुमच्यात निर्णय घेण्याची परिपक्वता येते. म्हणूनच मुलांक 8 च्या व्यक्ती कधीही कोणाच्या कृपेनं मोठे होत नाहीत. ते स्वबळावर साम्राज्य उभं करतात. म्हणूनच तुमच्या यशाची सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे तुमचा कर्मावर आणि अध्यात्मावर असलेला विश्वास. तुमच्या आयुष्यातील संघर्ष तुम्हाला देवाच्या अध्यात्माच्या जवळ घेऊन जातो. तुम्हाला केवळ पैसा नको असतो तर मनाची शांतता हवी असते. आणि शनिदेवांची हीच इच्छा असते की तुम्ही जगाला दिशा दाखवणारे बनवावेत. थोडक्यात सांगायचं तर मुलांक 8 हा केवळ त्रासाचा अंक नाही. शनिदेव तुम्हाला संघर्षातून कमकुवत करत नाहीत, तर ते तुम्हाला इतकं मजबूत बनवतात की भविष्यात येणारं कोणतंही वादळ तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही. तुमच्याकडे संकटात शांत राहण्याची ताकद आहे, भावनांवर नियंत्रण आहे आणि अपयशानंतरही फिनिक्स पक्षासारखं पुन्हा भरारी घेण्याची जिद्द आहे. तुमचा प्रवास नक्कीच कठीण आहे, पण तुमची कहाणी अनेकांना जगण्याची नवी उमेद देणारी आहे. तर मुलांक 8च्या माझ्या मित्रांनो, स्वतःच्या या ताकदीचा अभिमान बाळगा. जर तुम्ही या गोष्टींशी सहमत असाल आणि तुमच्याही आयुष्यात वयाच्या आधी जबाबदाऱ्या आल्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये जय शनिदेव लिहायलाही विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.